विद्यापीठातील विभाग प्रमुख भूगोल विभाग, महात्मा फुले आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज पनवेल. आपण आज जो मुद्दा पाहणार आहोत तो म्हणजे भूगोल विषयातील लोकसंख्या भूगोल आणि लोकसंख्या भूगोलातील जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्यामध्ये लोकसंख्या वाढ, लोकसंख्या वाढीची कारणे, लोकसंख्या वाढीचे परिणाम, त्याच्यावरचे उपाय, त्याचबरोबर लोकसंख्येचं वितरण तेही आणि लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे घटक या बाबींचा विचार हा केला जात असतो. आणि त्यामध्ये लोकसंख्येच्या गणतेचं वितरण जे आहे हे अभ्यासत असताना किंवा लोकसंख्येचं वितरण अभ्यासत असताना प्रामुख्याने लोकसंख्येची गणता म्हणजे काय आणि लोकसंख्येचं वितरण कशा पद्धतीने दाखवलं जातं याचा आपण विचार करणार आहोत. तर या लोकसंख्येची गणता म्हणजे काय याचा विचार करत असताना प्रामुख्याने लोकसंख्येची गणता म्हणजे एका विशिष्ट भौगोलिक क्षेत्रात किती लोकसंख्या आहे हे मोजण्याचा एक मार्ग आहे. सर्वसाधारणपणे ही लोकसंख्या प्रति चौरस किलोमीटर किंवा प्रति चौरस मैल या अशी व्यक्त केली जात असते. लोकसंख्या घनता मोजण्यासाठी खालील सूत्राचा वापर केला जातो किंवा जे सूत्र वापरलं जातं त्यामध्ये लोकसंख्येची घनता बरोबर त्या विशिष्ट ठिकाणची एकूण लोकसंख्या भागिले त्या प्रदेशाचं एकूण क्षेत्रफळ. उदाहरणार्थ आपण जर एका विशिष्ट शहरामध्ये एकूण लोकसंख्या जर तिथली विचारात घेतली आणि ती 10 लाख आहे असं आपण म्हटलं आणि त्या शहराचं क्षेत्रफळ 500 चौरस किलोमीटर इतकं आहे असं गृहीत धरलं तर लोकसंख्येची घनता त्या ठिकाणची एकूण लोकसंख्या किती आहे 10 लाख इतकी आहे आणि त्या शहराचं क्षेत्रफळ किती आहे तर 500 आहे. त्याचं गुणोत्तर जे आहे किंवा त्याचं उत्तर जे आहे ते 2000 लोक प्रति चौरस किलोमीटर हे त्याचं युनिट आहे. युनिट लिहिणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे, अन्यथा अर्थबोध होत नाही आणि त्यावरून त्या ठिकाणची लोकसंख्येची घनता ही विचारात घेता येत असते. आता आपण भारतामध्ये लोकसंख्येची घनता विचारात घेत लोकसंख्येच्या घनतेचं वितरण विचारात घेत असताना आपणाला जो विषयवार नकाशा असा तयार करता येत असतो. आता वेगवेगळ्या भारतातील वेगवेगळी राज्य आपण विचारात घेतली, वेगवेगळ्या राज्याची लोकसंख्या विचारात घेतली, वेगवेगळ्या राज्याचं क्षेत्रफळ एकूण क्षेत्रफळ विचारात घेतलं आणि त्या विशिष्ट त्या राज्याची लोकसंख्या भागिले त्या राज्याचं एकूण क्षेत्रफळ याचं उत्तर काढलं आणि त्या उत्तरातून आपण अशी एक सूची तयार केली आणि ते प्रमाणबद्ध करून ती सूची तयार केली आणि नकाशाच्या आपण पूर्व आग्नेय कोपऱ्यामध्ये ती सूची दाखवण्यात आलेली आहे. ही सूची तयार करत असताना त्याच्या वरील बाजूस आपण नकाशाच्या टॉपला त्या नकाशाचा विषय हा लिहावा लागतो. आता विषय काय आहे भारतातील लोकसंख्येचे वितरण 2011. या ठिकाणी काय आहे पॉप्युलेशन डेन्सिटी मॅप इंडिया 2001. मग हे लोकसंख्येची घनतेचं वितरण लोकसंख्येची घनता किंवा लोकसंख्या त्या ठिकाणची निश्चित करत असताना त्याच्यावर कोणकोणत्या गोष्टींचा परिणाम होतो किंवा लोकसंख्येचं वितरण निश्चित करत असताना कोणकोणत्या गोष्टीचा परिणाम होत असतो तर त्यामध्ये भौगोलिक घटक आहेत आणि आर्थिक घटक तितकेच महत्त्वाचे आहेत, सामाजिक घटक तितकेच महत्त्वाचे आहेत, राजकीय घटक तितकेच महत्त्वाचे. भौगोलिक घटकांचा आपण ज्यावेळी विचार करत असतो त्यावेळी आपल्याला असं लक्षात येईल ज्या ज्या ठिकाणी भौगोलिक घटक अनुकूल आहेत त्या ठिकाणी लोकसंख्येची घनता काय आहे जास्त आहे. म्हणजेच काय तर या भौगोलिक घटकामध्ये काय येतं तर प्रदेश कसा आहे तो सपाट आहे, पर्वतीय आहे, पठार आहे याचा विचार केला जातो. जर सपाट प्रदेश असेल तर लोकसंख्येची घनता ही जास्त असते. जर
पठारी प्रदेश असेल, कमी उंचीचे पठार असेल तरी लोकसंख्येची घनता ही जास्त असते. पर्वतीय भाग असेल तर लोकसंख्येची घनता ही कमी असते. मृदेची सुपीकता, सुपीक मृदेच्या ठिकाणी लोकसंख्येची घनता जास्त असते. उदाहरणार्थ उत्तर भारतामध्ये गंगेचं मैदान आहे, ब्रह्मपुत्रेचं मैदान आहे, त्यानंतर कोसी, घागरा, गंडक या नद्यांचे मैदान आहे आणि त्या ठिकाणी सुपीक मृदा असल्यामुळे लोकसंख्येची घनता ही जास्त असते किंवा आहे. या उलट राजस्थानमध्ये आपण गेलो तर राजस्थानमध्ये प्रदेश हा वाळवंटी आहे, जमीन ही कमी सुपीक आहे, त्या ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष आहे, त्यामुळे लोकसंख्येची घनता ही कमी असलेली दिसून येते. म्हणजेच काय तर जमिनीची सुपीकता, प्रदेश कोणता आहे, पर्जन्य कशा प्रकारचं, पर्जन्याचं वितरण कशा प्रकारे होत असतं, हवामान कशा प्रकारचं आहे आणि या अनुकूलतेनुसार त्या ठिकाणी लोकसंख्येची घनतेचे वितरण हे झालेलं आपल्याला दिसून येत असतं. हे जसं नैसर्गिक घटक आहेत तसेच आर्थिक घटक सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत. त्यामध्ये दळणवळणाच्या सोयी आहेत, बाजारपेठा आहेत, व्यवसायाची उपलब्धता आहे, त्यानंतर सार्वजनिक सुविधांची उपलब्धता कशा प्रकारची आहे, त्या तिथलं प्रशासन कशा प्रकारचं आहे, शासकीय धोरण कशा प्रकारचं आहे, या सामाजिक, राजकीय, आर्थिक या घटकाचा देखील परिणाम या लोकसंख्येच्या वितरणावर किंवा लोकसंख्येच्या घनतेवर झालेला दिसून येत असतो. आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण भारताचं लोकसंख्येचे वितरण जर विचारात घेतलं तर आपल्याला असं लक्षात येईल की या ठिकाणी सर्वाधिक लोकसंख्येची घनता जी भारतामध्ये आहे, म्हणजे आपण 3-4 भागात त्याचं विभाजन केलं की एक सर्वाधिक लोकसंख्येचा प्रदेश की ज्या ठिकाणी लोकसंख्येची घनता ही 400 लोक प्रति चौरस किलोमीटर इतकी आहे. त्याच्यापेक्षा कमी लोकसंख्येची घनता जी आहे ती 200 ते 400. त्यानंतर त्याच्यापेक्षा कमी किती आहे तर 200 पेक्षा कमी, 201 ते 400, 401 ते 600 आणि 600 पेक्षा जास्त लोक प्रति चौरस किलोमीटर, असं त्याचं विभाजन हे केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि याचा विचार करून भारताचं विभाजन हे 4 गटात जर केलं आपण तर सर्वाधिक लोकसंख्येची घनता ही कुठं आढळते तर या ज्याला आपण गंगेचं मैदान म्हणतो, गंगेचं मैदान म्हणतो किंवा जिथे आपण पश्चिम बंगालचा भाग जो आहे हा भाग, या ठिकाणी लोकसंख्येची घनता काय आहे जास्त आहे. मग याची कारणं काय आहेत तर याची कारणं मगाशी सांगितल्याप्रमाणे की या ठिकाणी जमीन सुपीक आहे, प्रदेश सपाट आहे, बारमाही पाणी पुरवठा आहे, जमिनीची उत्पादन क्षमता जास्त आहे, हवामान पोषक आहे आणि त्याचबरोबर मैदानी प्रदेश असल्यामुळं वाहतुकीच्या, दळणवळणाच्या सुविधा विकसित झालेल्या आहेत, शासकीय धोरण अनुकूल आहे आणि त्यामुळं हा भारतातील गंगेचा मैदानी भाग आणि केरळ राज्य या राज्यामध्ये लोकसंख्येची घनता ही जास्त असलेली दिसून येते की जी 600 लोक प्रति चौरस किलोमीटर पेक्षा जास्त असताना आपण त्याच्या खालोखाली जर आपण बघितलं तर 400 ते 600 यामध्ये आपण जर बघितलं तर 400 ते 600 या ठिकाणी असणारा महाराष्ट्र आहे, या ठिकाणी असणारा तामिळनाडू आहे, त्यानंतर इथं असणारा दिल्ली, चंदीगड, पंजाब ही राज्य आहेत आणि वायव्य भारतामधली उत्तर पूर्वेकडली काही राज्य की ज्या ठिकाणी लोकसंख्येची घनता ही जास्त. याची कारणं सुद्धा अशीच आहेत की जिथं अनुकूल परिस्थिती आहे, म्हणजे लोकांना राहण्यासाठी उपजीविकेची साधनं ज्याला आपण म्हणतो, जिथं जीवन जगणं सोपं आहे, सरळ आहे आणि सुखमय आहे, अशा ठिकाणी लोकसंख्येची घनता ही जास्त असलेली दिसून येते. यामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर महाराष्ट्र हा दक्खनचा पठारी भाग आहे, या ठिकाणची जमीन ही कॉटन सॉइल आहे, सुपीक मृदा आहे. त्याचबरोबर इथं पंजाब, हरियाणा, दिल्ली या राज्यामध्ये, त्याचबरोबर तामिळनाडू या राज्यामध्ये लोकसंख्येची घनता ही जास्त असलेली आपल्याला पाहायला मिळते. त्या खालोखाल जर आपण बघितलं तर 200 ते 400 यामध्ये भारतातला बहुतांश भाग
हा या लोकसंख्येच्या घनतेनं व्यापलेला आहे. मग यामध्ये कोणकोणती राज्य आहेत, तर यामध्ये राजस्थान आहे,